संजयनगर परिसरात असलेल्या शिंदेमाळा येथील कुर्णे गल्ली येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या गळ्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली। सदर खुनाची घटना ही आज पहाटे 5:45 वाजण्याच्या सुमारास घडली। अनिता सीताराम काटकर असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। सदरचा खून करणारा संशयित पती सीताराम रामचंद्र काटकर याला संजयनगर पोलिसांनी अटक केली आहे। त्याला आज न्यायालयापुढे उभं केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मृत अनिता काटकर या त्यांच्या पती संशयित सीताराम काटकर यांच्यासोबत शिंदेमाळा परिसरात असलेल्या कुर्णे गल्लीमध्ये राहत होत्या। दोघेही पती पत्नी भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते। काटकर पती पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते। आज शुक्रवारी पहाटे 5:45 वाजण्याच्या सुमारास अनिता काटकर या त्यांच्या घरातील बेडरूममध्ये झोपल्या होत्या। यावेळी संशयित पती सीताराम काटकर यांनी कुऱ्हाडीने गळ्यावर, मानेवर आणि पाठीवर वार केले। या हल्ल्यात अनिता काटकर यांचा जागीच मृत्यू झाला। खुनाच्या घटनेनंतर संशयित पती स्वतःहून संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाला। खुनाच्या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली। दरम्यान खून करणाऱ्या संशयित पती सीताराम काटकर याला पोलिसांनी अटक केली आहे। अलमट्टी धरण उंचीवाढी विरोधात जिल्ह्यातील सर्व पक्षीयांसह सामाजिक संस्थांनी लढा उभारण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त केलाय। कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारने उंचीवाढी विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या मागणीसाठी रविवारी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। या आंदोलनात कृष्णा आणि वारणाकाठच्या नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आमदार अरुणा लाड यांनी केले। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात सांगली कोल्हापूर कृष्णा महापुरासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत आमदार लाड यांच्या उपस्थितीत ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, कृष्णा महापूर नियंत्रक समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। यावेळी राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी भूमिका व्यक्त केली आहे। समन्वयक सर्जेराव पाटील म्हणाले, सध्याची अलमट्टी उंचीवाढीबाबत कर्नाटक जोरदार तयारी करत आहे, मात्र आपल्या प्रशासनाची भूमिका काय असावी तसेच 18 मे रोजी अंकली पुलाजवळ चक्काजाम आंदोलनाची भूमिकेबाबतची माहिती दिली। हॉटेल व्यवसाय संघटनेचे शैलेश पवार म्हणाले, आपल्या लढ्याला सर्व हॉटेल व्यावसायिकांचा पूर्ण पाठिंबा राहील, त्याबाबतचे लेखी पत्र त्यांनी दिलं। सराफ असोसिएशनचे पदाधिकारी जितेंद्र पेंडुरकर यांनी 18 तारखेच्या या आंदोलना दिवशी जास्तीत जास्त व्यापारी दुकान बंद ठेवून कार्यक्रमस्थळी उपस्थित राहतील, त्यासाठी असोसिएशनच्या बैठका घेण्यात येणार असल्याचं सांगितलं। आंदोलन अंकुशचे दीपक पाटील, राकेश जगदाळे म्हणाले, रोज रोज अलमट्टीच्या विषयांमुळे महापुराची धास्ती बाळगणाऱ्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने दुकाने, घर बंद करून या आंदोलनाच्या स्थळी पोहोचावं असं आवाहन केलंय। पुणे मिरज लोढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत वसगडे येथील शेतकऱ्यांच्या 32 गटामधील 2018 पासून अतिक्रमण करून प्रकल्पाचं काम पूर्ण केलं। या जमिनी संपादित करण्याबाबत रेल्वे विभागाकडून निर्णय घेण्यात आलेला असून त्यामध्ये सन 2015 ते 2017 या शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरू आहे। मात्र या जमिनीचे सन 2018 पासून जाहीर नोटीस प्रसिद्ध होईपर्यंत भूसंपादन कायदा 2013चे कलम 80 प्रमाणे भूभाडे मिळावे अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे। या संदर्भात भूभाडे निश्चितीसंदर्भात संयुक्तरित्या स्थळ पंचनामे करावे, तहसीलदारांनी 30 मे पर्यंत अहवाल सादर करावा अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या। या संदर्भात महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, रेल्वेचे अधिकारी आणि प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात पार पडली। या बैठकीस खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम ऑनलाईन उपस्थित होते। तसेच बैठकस्थळी प्रभारी पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंग जाधव, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता रमेश पाखरे, उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, उपविभागीय अधिकारी उत्तम दिगे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणीचे उपस्थित होते। पुणे मिरज लोढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत मौजे वसगडे येथील बाधित होत असलेल्या शेत जमिनीच्या भूभाडे निश्चितीसंदर्भात अन्याय झाल्याच्या भावनेतून संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकीच्या शेत जमिनीमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले। या प्रकरणी मार्ग काढण्यासाठी ही तातडीने बैठक घेण्यात आली। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या भूमिकेतून शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी असे सूचित केले। सांगली शहरातील मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बसलेले मोबाईल कंपन्यांच्या छत्र्या, हातगाडे, व्यावसायिकांचे डिजिटल फलक महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने काढून टाकलेत। सिव्हिल हॉस्पिटल ते 100 फुटी रोड या रस्त्यावर महापालिकेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। महापालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनानुसार अतिक्रमण विभागाचे कार्य अधिकारी दिलीप घोरपडे यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे आणि पथकाने ही कारवाई केली आहे। महापालिकेच्या या कारवाईमुळे सिव्हिल हॉस्पिटल चौक ते गारपीर चौक हा मार्ग अतिक्रमण मुक्त झाल्याने या रस्त्याने मोकळा श्वास घेतलाय। या रस्त्यावर मोबाईल कंपन्यांनी छत्र्या उभ्या करून स्टॉल सुरू केले होते। अनेक नागरिकांची या स्टॉल धारकांकडून फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी होत्या, त्यामुळे महापालिका प्रशासनाने या छत्र्या जप्त केल्या। तसेच अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बोर्ड
हातगाडे, टेबल खुर्च्या रस्त्यावरच मांडून अतिक्रमण केलं होतं. हा परिसर वैद्यकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने या मार्गावर रुग्णवाहिका धावत असतात. मात्र या अतिक्रमणामुळे अनेकदा रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील व्यावसायिकांची अतिक्रमण काढण्याची मागणी सातत्याने होत होती. शुक्रवारी अतिक्रमण विभागाने सिव्हिल हॉस्पिटलपासून गारपीर चौक या मार्गावर असणाऱ्या खोक्यांच्या समोरील अतिक्रमणे हटवत रस्त्यावर असणारे साहित्यही जप्त केले. अतिक्रमण विभागाच्या या कारवाईमुळे आता हा मार्ग वाहतूक या दृष्टीने मोकळा झालाय. आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार दिवंगत आमदार लोकनेते स्वर्गीय संपतरावजी देशमुख यांना 29व्या स्मृती दिनानिमित्त संकल्पसिद्ध या प्रेरणास्थळ शिवाजीनगर येथे अभिवादन करण्यात आले. संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ येथे त्यांच्या प्रतिमेचं पूजन कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झालं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, कडेपूरचे सरपंच सतीश देशमुख, जयदीप देशमुख, अपर्णा देशमुख, रुपाली देशमुख, विश्वतेज देशमुख, जयराज देशमुख, स्वराताई देशमुख, माधवी माने, मनीषा नाईक यांच्यासह कुटुंबियांनी आदरांजली वाहिली आहे. दिवंगत आमदार संपतरावजी देशमुख यांनी नेहमीच सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण, समाजकारण केलं. तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली. मंत्रिपद नको, पाणी द्या, मला मंत्रिपद नको, माझ्या भागाला पाणी द्या, जेणेकरून कायम दुष्काळी पट्टा असणारा माझा भाग सुजलाम सुफलाम होईल म्हणून 20 ऑक्टोबर 1995 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या शुभ हस्ते टेंभू योजना मंजूर केली. संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ शिवाजीनगर या ठिकाणी माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, आमदार सुहास बाबर, आमदार रोहित पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, समित कदम, भाजपा प्रदेशाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, शरद लाड, सम्राट महाडिक, कडेगावचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरसेविका, कडेगाव व पलूस तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह देशमुख कुटुंबियांचे सर्व नातेवाईक, जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते. मिरजेतील कोल्हापूर रोडवरील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. या दोघांकडून 5 किलो 200 ग्रॅम वजनाचा 1,30,000चा मुद्देमाल जप्त केलाय. मिरज महात्मा गांधी पोलिसांच्या पथकाने सदरची कारवाई केली. संदीप सर्जेराव पाटील असं अटक केलेल्याचं नाव असून सिद्धाप्पा उर्फ सिद्धांना माळे हा पसार झालाय. मिरज गांधी चौकी पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिरज ते कोल्हापूर ब्रिजच्या खाली राजपूत मंगल कार्यालयाजवळ 2 इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ब्रिजखाली सापळा रचला. काही वेळाने हातात पांढऱ्या रंगाचं पोतं घेऊन एक इसम येथून येऊन थांबला. तो इसम पळून जाण्यास संधी न देता त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्यानं आपलं नाव संदीप पाटील असल्याचं सांगितलं. त्याच्याकडे असलेला 1,30,000 रुपयांचा किमतीचा गांजा, 5 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. हा गांजा कोठून आणला अशी विचारणा केल्यानंतर पाटील यांनी सिद्धाप्पा माळी याच्याकडून आणल्याचं सांगितलं. संदीप पाटील यास ताब्यात घेतलं असून सिद्धाप्पा उर्फ सिद्धांना माळी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे विमानतळ करण्यासाठी विमानतळ बचाव कृती समितीचा पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कोल्हापूर येथील लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, बाधित शेतकरी यांची बैठक घेऊन लागणारी अधिकची जागा संपादित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही समितीच्या वतीने देण्यात आली आहे. समितीचे माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, हणमंत पवार, उमेश देशमुख, महेश खराडे, शंभूराज काटकर, विकास मगदूम, डॉक्टर संजय पाटील यासाठी प्रयत्न करणार आहेत. कोल्हापूर विमानतळाच्या जागेची सद्य परिस्थिती, नकाशे, उतारे, लोकेशन इत्यादी तात्काळ पाठवण्याच्या सूचना महाराष्ट्र विमान कंपनीने सांगलीच्या MIDC कार्यालयाला 28 एप्रिल रोजी केल्या आहेत. ही कागदपत्रे प्राप्त होताच कोल्हापूर विमानतळाचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे असे लेखी कळवण्यात आले. यावर थांबून चालणार नाही. विमानतळाला अधिकची जागा हवी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कोल्हापूर येथील लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, बाधित शेतकरी यांची व्यापक मीटिंग घेऊन लागणारी जागा ही संपादित करण्यासाठी समितीच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. कोल्हापूर विमानतळाचा लढा हा विमानतळ मंजूर होईपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आलं. कोल्हापूर विमानतळासाठी अधिकच्या जागेसाठी प्रयत्न करणार आहे असंही सांगण्यात आलं. महापालिका क्षेत्रात प्रशासनाने स्वच्छतेचा मॅप तयार केलाय. घंटागाड्यांना रोडमॅप दिलाय. त्यामुळे सकाळी 6 वाजता चालकांनी घंटागाड्या घेऊन बाहेर पडावं. घंटागाडी प्रभागात जाण्यास उशीर झाला तर संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिलाय. महापालिका क्षेत्रातील घंटागाड्या चालकांची बैठक उपायुक्त स्मृती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत पार पडली. या बैठकीस
मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक आणि घंटागाडी चालक आणि मुकादम उपस्थित होते. स्मृती पाटील म्हणाल्या, महापालिकेकडून आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचा रोडमॅप तयार करण्यात आला असून याचाच एक भाग म्हणून घंटागाड्या यांना रोडमॅप देण्यात आले. सर्व घंटागाडी चालकांनी सकाळी 6 वाजता आपली घंटागाडी बाहेर काढलीच पाहिजे. जे याबाबतीत कंटाळा करतील त्यांच्यावर दंडात्मक बरोबर कायदेशीर कारवाई केली जाणार. याचबरोबर सकाळी 10 ते 12 या वेळेत घर टू घर कचरा संकलन झालाच पाहिजे. तर 12 ते 2 वाजेच्या दरम्यान अपार्टमेंटमधील कचरा संकलित केला पाहिजे. घंटागाडी प्रभागात फिरत असताना त्यावरची ध्वनी यंत्रणा ही सुरू असणं आवश्यक आहे, अशा सूचनाही स्मृती पाटील यांनी दिल्या. आयुक्त सत्यम गांधी यांनी तिन्ही शहर स्वच्छतेच्या संदर्भात केलेल्या नियोजनानुसार घंटागाडी चालकांनी आपल्याला दिलेल्या रोडमॅपप्रमाणे कचरा संकलित करायचा. यामध्ये हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षीही सुस्वरे आळीविती, हे संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं असलं तरी आजही मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीने भविष्यात मानव जीवन संकटात येणार आहे. झाडे वाढली पाहिजेत, जगली पाहिजेत, यासाठी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज हे कायम आग्रही असतात. विजयपूर येथील परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी संख येथील बाबा आश्रमाला भेट दिली तेव्हा त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. त्या वृक्षाचं स्मरण दिन आणि श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. कैलासवासी श्री सिद्धेश्वर महास्वामींनी लावलेल्या वृक्षाच्या स्मरण दिनानिमित्त हरिनाम सप्ताह साजरा करत अध्यात्माबरोबरच वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी दिलाय. 15 मे पासून हरिनाम सप्ताह सुरुवात झाली आहे. येत्या 21 मेला सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांनी दिली. 21 मे रोजी वृक्षाची पूजा करण्यात येणार आहे. यावेळी अमृत पाटील, जालाळ, शिवरात्र महाराज, खांडेकर महाराज, युवराज शिंदे महाराज, रामदास भोसले, शिव राठोड महाराज, राजू चौगुले, शिरसू कुंभार, निबोनी महाराज, चन्नाप्पा आवटी, बसू बागळी, पुंडलिक खोत, कृष्णा राजपूत, संतोष कारागे, गंगेस्वामी, ऋषी दोरकर, शकुंतला धोंडीबा भिसे, सुवर्ण राठोड, बाळू आवटी, लिगोडा भोसले, संखचे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सागर शिवगोंडा पाटील, मनोहर पाटील, शिवलिंगेश्वर, चंद्रशेखर बालगाव आदी जण उपस्थित होते.